बातमी पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. 10 ते 15 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. अविनाश, ही तोडफोड कोणत्या कारणासाठी झाली आहे? खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची तोडफोड झाल्याचं घटना घडल्या होत्या. परंतु त्यानंतर देखील काल मध्यरात्री पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि सर्व प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे. आपल्या एरियामध्ये दहशत निर्माण करायची यासाठी ही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो सीसीटीव्ही मध्ये यांना कोणत्याही प्रकारची भीती यांना यांच्या चेहऱ्यावर नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे दिसेल त्या गाड्यांचे काचा असेल त्या फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे नागरिक जे आहे ते हैराण झालेला आहे. पोलीस त्यांच्यावर आता काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आहे वाहनांच्या तोडफोडीचं सत्र जे ते थांबताना दिसत नाहीये. अविनाश, ही काही पहिली घटना नाहीये. याआधी देखील अशा घटना झालेल्या आहेत. असं असताना पोलीस प्रशासन आणि शासन काही कारवाई का करत नाहीये? हा, नक्कीच. कारण की नागरिकांना देखील हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर देखील हा उद्भवत आहे की अनेक वेळा या वाहनांची तोडफोड करण्यात येते. नागरिकांच्या वाहनांची तोडफोड होऊन लाखो रुपयाचं नुकसान देखील होत आहे. परंतु पोलीस यावर एक कठोर कारवाई का करत नाही हा देखील नागरिकांना प्रश्न आहे. कारण की आपल्या भागामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हे जे टवाळखोर आहे अशा प्रकारच्या घटना घडवत असतात आणि पोलीस मात्र याकडे काहीही गांभीर्यानं पाहत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांबद्दल नाराजी देखील समोर येत आहे. परंतु आता जे आहे नागरिकांचा रोष हा वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद अविनाश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.